शाखाध्यक्ष आहे आणि मी इथे सेक्टर 2चा शाखाध्यक्ष, तुमचा शाखाध्यक्ष आहे. इकडे आलोय, कळकळीची विनंती करायला आलोय. साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी पार्टी आहे जी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढते. कुठेही मराठी माणसावरती अन्याय झाला की ती पळत येते आणि कामं करते. व्हिडिओज बघता तुम्ही, झगडे केले, हे केले, कोणासाठी हो? मराठी माणसासाठी ना. शेवटी ना आमदार, ना खासदार, ना नगरसेवक, कोणी नाही आमचं. कोणी आम्हाला निवडून देत नाही. का निवडून देत नाहीये? कारण महाराष्ट्र आहे. तर का निवडून देत नाही? आम्ही मराठी माणसासाठी झगडं करतो, लफडं करतो आणि शेवटी काय आम्ही 0-0-0. तर यावेळेस असं होता कामा नये. मनसे पार्टीचे अभिजित देसाई आहे, जे क्वालिफाईड इंजिनियर आहे आणि त्यांनी या शाखेच्या माध्यमातून खूप कामं केली आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्ही त्यांचे व्हिडिओज आहे सोशल नेटवर्कमध्ये, जे करोना काळामध्ये बॉडी सोडत नव्हते पैशा म्हणजे हॉस्पिटलच्या बिलांमुळे, त्या बॉडी सोडवण्याची कामं केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन फ्रीमध्ये त्यांनी आयुक्तांना फोन बिन करून मिळवून दिलेलं आहे. तर अशा माणसाला तुम्ही निवडून द्या, जो तुमच्या हक्कासाठी लढेल. सगळं सरकारच्या नियंत्रणाखाली देणार का? जे सरकारचे उमेदवार आहेत त्यांनाच देणार का? असं चालणार का कुठे, की सरकारच्या नियंत्रणाखाली या त्यांच्या उमेदवारांना आम्ही निवडून देणार आणि विपक्ष कोणी नको? लोकशाही टिकणार का? असं सांगा मला, लोकशाही टिकणार का? तर लोकशाही टिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित देसाई आहे, इंजिन निशाणी आहे. बघा, पैसा वाटप हे लोक जबरदस्त करतात, काही करत नाही, फक्त पॅम्पलेट देऊन निघून जातात. शेवटच्या 2 दिवसाचा खेळ खेळतात. आम्ही रस्त्यावर उतरून कामं करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांकडे पैसा नाहीये का? आम्हाला काय खायला मिळतं या काय मिळतं? आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्यासाठी, उमेदवार निवडून आणण्यासाठी, महाराष्ट्रासाठी निवडून आणण्यासाठी आलोय. तर यावेळी चुकू नका, अजिबात चुकू नका. जे पण आहे यावेळी डी पॅनल आहे, 4 बटणं दाबायचे तुम्हाला. हे ससाने साहेब आहे, त्यांची निशाणी मशाल आहे, जे आमचे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले असेल तुम्हाला माहिती आहे. तर दोन ताई आहे मध्ये उभ्या आहेत, त्यांची मशाल निशाणी. आणि तुम्हाला खास करून इंजिन निशाणी विसरायची नाहीये. अभिजित देसाईंना निवडून द्या, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. तुम्हाला मी आता निरोप घेतो, कारण मी आता परत येणार नाहीये. 10 दिवसानंतर इलेक्शन आहे. तर हात जोडून विनंती आहे, मराठी माणसाचं अस्तित्व टिकून ठेवा, अस्तित्व टिकून ठेवा. धन्यवाद ताई, धन्यवाद. साहेब नमस्कार.